प्रत्येक वर्षी स्वतःला सिद्ध करतो आणि 2026 मध्ये मानकिवली पुन्हा एकदा पाहुणा म्हणून यजमानांच्या समोर आलेत. एका बाजूला मेहमान तर दुसऱ्या बाजूला यजमान संघ RKCC तोंडरे. चला स्पीडअप करायचंय. बॅटिंग टीम 25 मिनिटांमध्ये 5 शतक कंप्लीट करायचे. तारे सितारे मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीमला मनपूर्वक शुभेच्छा. तोंडरेकर चारी बाजूला आले. तोंडरे गावाचे मान्यवर प्रेक्षक आपल्या टीमला सपोर्ट करायला, कारण या गावाचा संघ इथेच हा संघ प्रत्येक संध्याकाळी सकाळी क्रिकेट खेळतो, प्रॅक्टिस करतो आणि होम ग्राउंड आहे त्यामुळे प्लस पॉईंट असेल. परंतु ऑपोजिटला तुम्ही पाहताय ध्रुवी 11 श्री गणेश मानकिवली संघ आणि गोलंदाज आहे पंकज भोले द बायकर मॅन. आमचे समालोचक रोशनजी पाटील शिरवली यांचे ते मला वाटतं साडो देखील आहेत. पंकज भोले बायकर मॅन खेळाडू तोही अनेक वेळा. आणि समोर बंटी आकाश पाटील. फुल लेनचा बॉल, खराब चेंडू पाठवून दिलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमा पार. पहिल्याच बॉलवरती खणखणीत चौकार. पहिलाच बॉल खेचून मारला लॉग ऑन बाउंड्रीच्या पलीकडे चौकार. 4 सुरुवात झाली आहे तोंडरेकरांची. RKCC बंटी आकाश नॉनस्टॉक एंड सुनीत पंकज भोलेचं स्वागत. वेलकम फॉर. दुसरा बॉल इनसाइड आउट. वा नेत्रदीपक फटका, कलात्मक फटका. फक्त दिशा दिली कव्हरच्या वरून डीप बॅकवर्ड पॉइंटला. बॉल बाउंड्रीच्या बाहेर. लगातार दुसरा चौकार. खेचून मारले 2 फटके नेत्रदीपक होते, पाहण्यासारखे होते. पंकज भोलेचं स्वागत. बॅक टू बॅक 2-4 2 चौकार. तोंडरे गावाची ओळख A1 जोडी अर्थात हरेश दादा पाटील आणि महेश दादा पाटील. 2 भाऊ 2 बंधू यांची स्पर्धा. त्यांचं शीर्षक गाणं आपण ऐकलं. लॉफ्ट केले या बॉलला. थांबणार नाहीये मराठी माणूस, मॉडर्न पण वाकणार नाही. आणि हो आपली दमखम दाखवली बंटीने. षटकार. कुठे, कारण पंकज भोले नामांकित गोलंदाज आहे. मानकिवली आणि बदलापूरमध्ये मोठं नाव आहे आणि त्याच्या विरोधात हा मोर्चा बांधलाय बंटीने. फुल टॉस बॉल कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणि ही कॅप देखील त्याने पकडली. परंतु चांगली फिल्डिंग. एंड ऑफ द मोमेंटला राजने चेंडू थांबवलाय. 2 धावा वाचवल्यात आणि 2च्या बरोबरने आता टीम RKCC तोंडरे पोहोचलाय. 1 षटकार 2 चौकार आणि डब्बल च्या माध्यमातून 16 धावा आतापर्यंत झालेत. तोंडरेच्या डगआउटमध्ये स्वतः तोंडरे क्रिकेटचे अध्यक्ष प्रमोद पाटील देखील तिथे गेलेत टीमला कानमंत्र देण्यासाठी. आणि जेव्हा तोंडरे संघ इथे खेळत असतो त्यावेळी यांचे गावकरी प्रचंड संख्येने येत असतात, कारण यूट्यूबवर पाहण्यापेक्षा मैदानामधून आपल्या टीमला चेअर करणं महत्त्वाचं असतं, टाळ्या वाजवणं. आणि हा ग्रामीणचा क्रिकेट आहे, कारण ग्रामीण क्रिकेटमध्ये एक चषक जरी मिळाला तरी तो देवळात सर्वप्रथम जातो, देवाच्या पायाशी. आणि हे गावकरी आहेत, ते आपल्या गावावर प्रचंड प्रेम करतात. बंटी फॉर्म मध्ये, त्याला गॅप मिळाली. पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर केलं आणि या ओव्हर मध्ये येतो 3रा चौकार. 4 मोठे फटके आतापर्यंत पंकज भोलेच्या विरोधात, जो बदलापूरचा सर्वात घातक खेळाडू आहे. ऑलराऊंडर पंकज भोले, त्याला टार्गेट केलं आणि मोर्चेबांधणी करत असताना धावसंख्या पोहोचली आहे 20. 5 चेंडूमध्ये 20 धावा. कमालीची बॅटिंग. मानो 2 शतकाचे धावा त्याने एका शतकामध्ये पूर्ण केलेत. 5 चेंडू 20 अफलातून. आणि बंटी भन्नाट फॉर्म मध्ये आज रात्र गाजवतोय तो.
समोर डाऊन द ग्राउंड स्ट्रेट हिट व्ही शेप मध्ये लास्ट बॉलला आपल्या अनोख्या अंदाजाने फिनिश केलं. षटकार येतोय. एक ओव्हर मध्ये आकाश पाटील बंटीची धावसंख्या आहे 26 आणि संघही जाऊन पोहोचलाय 26 वरती बिनगडी बाद. त्याप्रमाणे षटकार चौकार येत आहेत त्याप्रमाणे आमचे डीजे एकविरा जे प्रोपरायटर आहेत नानाजी पाटील तोंडरेचेच आहेत तेही आम्हाला प्रभावित करतात त्यांच्या गाण्यांच्या माध्यमातून आणि ते तडाखेबंद सॉन्ग आता प्ले करतायत कारण त्यांच्याच गावचा संघ आहे देखील तो. 1 ओव्हर 26 आणि या रन रेटने जर संघ पुढे गेला तर 130 धावा 5 ओव्हरमध्ये बनवू शकतात. P1 26 वर पोहोचलाय. P2 मैदानामध्ये येतोय आणि मानकुली संघाचा गोलंदाज राज बॉलिंग मार्कवरती आलाय. बदलापूरमधून आज संघ आलाय आणि महत्त्वाचं असतं की जेव्हा एखादा संघ आपल्या तालुक्यातून आपल्या जिल्ह्यातून बाहेर येतो तेव्हा त्यांना चांगलं खेळणं महत्त्वाचं असतं कारण तिथे तुम्ही चांगलं खेळलात तर एक मोठं नाव तुमचं चर्चेमध्ये येत असतं. आणि हेच कारण आहे की आपल्याला गोरसे ब संघ का माहिती आहे कारण तो संघ भिवंडीमधून इकडे येऊन चॅम्पियन होतो. त्यामुळे गोरसे ब संघ तुम्हाला माहिती असेल, मानकोली संघ तुम्हाला माहिती असेल, वाकलन संघ, त्याचप्रमाणे आपले संघ ग्रामीणचे जेव्हा दुसऱ्या जिल्ह्यात दुसऱ्या तालुक्यात जातात तेव्हा तिथे जिंकले तर त्या संघाचं नाव लवकर मोठं होतं. त्यापैकी RCC पेठ संघाचा मी उल्लेख करेल जो बाहेर नेहमी चॅम्पियन ठरलाय. राजचा पहिलाच बॉल टॅपिंग क्रिकेट तुम्हाला पाहायला भेटला आणि आकाश पाटीलला बॅटिंग जास्त भेटली तर अतिउत्तम होईल. हेच सुनीतला माहिती आहे की समोरचा बॅटर चांगला खेळतो तर त्याला संधी मिळावी. 1 ने धावसंख्या पुढे जाईल 27 धावा. सन्मान्य हरेशदादा पाटील साहेब यांचा वाढदिवस 16 आमदार चषकाच्या निमित्ताने आला. योगायोग आज देखील तुम्ही पाहिलं असेल भारतीय जनता पार्टीचा गुलाल संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये उधळताना सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. एक मोठा विजय प्राप्त केलाय. कट केल्या बॉलला लेमन कट बंटीच्या माध्यमातून शॉर्ट पॉइंटकडे 1 रन कंप्लीट केले गेले. संयम आहे बंटीकडे कारण या अगोदर मोठे फटके आले, 26 धावा आल्या आणि जरी P2 मध्ये 35 34 या धावा जरी बनल्या तरी मोठं टार्गेट बनण्याच्या शंका असेल. तर फलकावरती आपण 28 धावा इथे पाहतोय. 28 सामना क्रमांक 3 सुरू आहे. डिसिप्लिन किती महत्वाचं आहे बघा कारण आज स्पर्धा 4 वाजता सुरू झाली आणि 2 सामने समाप्त झाले. हा तिसरा सामना आहे. इट इज कॉल्ड अ डिसिप्लिन, टाइम मॅनेजमेंट या स्पर्धेला म्हटलं जातं. ओ काय फटका आहे नेत्र दीपक ला जवाब. टीप बॅकवर्ड पॉइंटला कॅप्टन सुनीतच्या बॅट मधून धावा येतील 4. युवा कॅप्टन बनणं एवढंही सोपं नाहीये. प्रचंड प्रेशर असतो जेव्हा एखादा संघ लगातार पराभूत होत असतो. ओ काय लॉफ्ट केलाय बॉलला, हॅमर हातोडा फटका मारलाय आणि बॉलला पाठवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. लगातार बॅक टू बॅक दुसरा चौकार कॅप्टनच्या बॅटमधून. टार्गेट केलं. चारही बाजूला तडाखेबंद फलंदाजी आक्रमण धारण केलंय ते म्हणजे तोंडरे संघाच्या ओपनिंग जोडीनं. पार्टनरशिप आतापर्यंत 36 धावांची बनली आहे 10 चेंडूमध्ये आणि मोठी पार्टनरशिप मला तरी पाहायला मिळते. बोला तयार. परफेक्ट यॉर्कर. बॅटर शफल झाले आणि पंच हेच सांगत आहे की आतून हा बॉल गेलाय त्यामुळे परफेक्ट यॉर्कर डॉट बॉल इथे येतोय आणि एक रिव्ह्यू असतो टीमकडे. बॅटिंग टीमने तो रिव्ह्यू वापरलाय. अंपायरला चॅलेंज केलं. बॅटिंग टीम रिव्ह्यू थर्ड अंपायर चेक करतील आमचे PP प्रशांत. यांना विनंती करतो की आपण TV कंट्रोल रूममध्ये चेक करा. अंपायरला चॅलेंज केलं. या निर्णयासाठी मेन डिसिजन पंचाने डॉट बॉल घोषित केलाय परंतु सुनीत आणि बंटीला थोडं डाऊट आहे. बंटी नॉनस्ट्राईक एंडला थांबला. त्याला असं वाटलं की व्हाईट बॉल असेल त्यामुळे रिव्ह्यू घेतलाय. आता चांगली बॅटिंग झाली आहे. 36. इट्स अ फेअर डिलिव्हरी. अंपायर्स कॉल फेअर आहे त्यामुळे मॅच सुरू करायची. डॉट बॉल
परफेक्ट यॉर्कर राजने आतापर्यंत टाकलाय धावफलकावरती. एकूण धावा पाहिला तर 36. 5 चेंडूचा खेळ संपलाय. P2 मध्ये आतापर्यंत 2 चौकार आणि सिंगल डब्बल इथे आले. धावफलकावरती 10 धावा 5 चेंडूमध्ये आल्यात. 36 शेवटचा बॉल. मिस टायमिंग बॉल हवेमध्ये. मिड ऑन धावतोय लॉंग ऑन कडे. बॅक साईडला कॅच सोपं नाहीये. प्रयत्न चांगले केलं खेळाडूने. थांबला तिथे तो, परंतु इथे 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 षटकाचा खेळ समाप्त. P1 मध्ये 26 आल्यात आणि P2 मध्ये तब्बल आल्या 12. 2 षटकाचा खेळ समाप्त. धावफलकावरती 38 धावा टीम RKCC तोंडरे. निश्चित तोंडरेगाव सातत्याने चर्चेमध्ये असतो. जो क्रिकेट असो किंवा राजकीय क्षेत्र, अनेक पुढारी तोंडरे गावाने दिलेत आणि क्रिकेटर देखील दिलेत. रायगडचा डाण्यावाग विश्वास पाटील, तोंडरे गावाचं नाव त्याने प्रचंड रोशन केलं. अनेक पुरस्कार विश्वासदादा पाटील यांना मिळाले आणि त्यानंतर या गावामध्ये याच मैदानावर सर्वाधिक डे नाईटच्या स्पर्धा आम्ही पाहिल्यात. रेकॉर्ड ब्रेक, कारण एकाच सीझनला या गावात आपण पाहिल्या तर 3 नाईट स्पर्धा, त्यामुळे 5 डे स्पर्धा इथे होत असतात आणि एकाच सीझनला काउंट केला मॅक्झिमम 6 किंवा 7 स्पर्धा याच गावात होत असतात. त्यामुळे या पनवेल तालुक्याचं असं एकमेव गाव आहे जिथे सर्वाधिक स्पर्धा होतात, तो हा आझाद मैदान. बंटी 1 ओव्हर 26 धावा त्याने काढल्या आणि त्यानंतर थोडासा संघ बॅकफुटला जाताना आपण पाहतोय, कारण मागच्या ओव्हरमध्ये फक्त 12 दिल्या राजने आणि नवीन गोलंदाज आपण पाहिला तर प्रशांत भोईर आलाय आणि तोही शांत करतोय. पहिला बॉल डॉट. सुरुवातीला असा उल्लेख केला की रन रेटच्या नुसार 130 धावा होतील, परंतु थोड्या कमी होतील आता. लॉब केलं बॉल हवेमध्ये. उंच भरारी, उंची जास्त, लांबी कमी, लॉगॉन पुढे आलाय. परफेक्ट झेल टिपलाय आणि फलंदाज बाद. कुमारने झेल पकडलाय. दर्जेदार झेल. नेत्रदीपक. खेळ संपलाय. बंटी आकाश पाटीलचा पहिला विकेट. पहिला झटका लागतोय RKCC तोंडरे संघाला 38 वरती. ते बघा, दोंगड्याचा पाडा विरुद्ध दानसर किशोर गुरुजीचा संघ आहे. पहिला पुकार आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. या गोष्टीची नोंद दोन्ही कॅप्टनने घ्यायची आहे आणि लगेच आपण उपस्थित राहायचं. 12th मॅन उमेश पाटील आमच्या सोबत आहेत. उमेश पाटील 12 खेळाडू बनवून आलेत आणि ते सांगतायत की रोशन पाटील आता नवीन बॅटर येतो आमच्या टीम कडून. 1 डाऊन. 38 फॉर 1. 38 धावा. कमी गतीने टाकलेला चेंडू, फसवा चेंडू आणि लेमन कट केले त्या रोशन पाटील या बॉलवरती. खूप चांगली बॅटिंग. असं वाटलं की डॉट चेंडू येऊ शकतो. स्लोवर 1 टाकला होता गोलंदाजाने, परंतु इथे एकच 2 धावा इथे कंप्लीट केल्या आहेत. धावफलकावरती 40 धावा. लास्ट 2 ओव्हरमध्ये खूप काही बदललं. काया पलट झाली, तख्ता पलट, कारण धावा मात्र त्या संख्येने आल्या नाही जो सुरुवातीला आल्या होत्या. आता गोलंदाजाने आक्रमण केलंय. प्रशांत भोईर नावाप्रमाणे कामगिरी केली, शांत केलं. बोला तयार. ओ, चांगला चेंडू टाकतो प्रशांत. टप्पा पडल्यानंतर चेंडू स्विंग अँड मिस आपण पाहतोय. प्लेड अँड मिस. बॅटरच्या दिशेने चेंडू खेळायचा होता, त्याच्या विपरीत दिशेने टर्न केला जातो आणि पाटा विकेट तेवढी चांगली साथ बॉलरला देते. टप्पा पडला, बॉल ऑफ कटर, लेग कटर इझिली होतो. गुड बॉलिंग. ज्या पद्धतीने त्याला चेंडू टाकायचे आहेत ते चेंडू टाकतोय गोलंदाज. आतमध्ये हा बॉल आला बघा, ऑफ कटर बॉल. या अगोदर 2 चेंडू लेग कटर होते कमी गतीने, आता फास्ट ऑफ कटर पाहिला. चांगला गोलंदाज आहे प्रशांत. नावाप्रमाणे त्याने शांत केलं बॅटरला. त्याची कामगिरी राहिली आहे. हा मॅचचा टर्निंग पॉइंट. ओव्हर नंबर 3. 40 धावा. शेवटचा 1 चेंडू बाकी आहे. 3rd ओव्हर.
बॅटची कडा झेल पकडलाय, फलंदाज बाद होणार. 2 विकेट घेतले गोलंदाज प्रशांतने. 40 वरती 2. टीम RKCC तोंडरे. तरी मागच्या ओव्हरमध्ये 5 चेंडू डॉट होते, फक्त डब्बल आली बॅटकटने. 2च धावा आल्या प्रशांतच्या ओव्हरमध्ये. कायापलट केली गोलंदाजाने, कमबॅक केले मानकवली संघ. तोही कमी नाही, तोही दाखवतो आपले रंग बखूबी. आणि मॅच तुम्हाला खिताबी जंग डेफिनेटली पाहायला मिळेल. 3 षटकाचा खेळ समाप्त. 40 वरती 2. लास्ट 2 षटक बाकी आहेत. 12 चेंडूचा खेळ असताना गोलंदाजी मार्कवरती आता नवीन गोलंदाज येतोय, हेमंत मराडे. 4थं शतक घेऊन गोलंदाजी मार्कवरती. त्याला हेमंत निलेश मराठे या संघाचे कॅप्टन आहेत. आणि खऱ्या अर्थाने निलेशने हा संघ बनवलाय. श्री गणेश आज ध्रुवा 11च्या नावाने मानकिवली संघ इथे खेळतोय. बदलापूर ध्रुव 11 बदलापूर संघ आलाय, त्यांना देखील शुभेच्छा आपण देतोय. आणि योगेश मडवी सरांनी सांगितलं प्रत्येक वर्षात संघ येत असतो आणि या स्पर्धेमध्ये जेवढेही संघ आहेत ते योगेश मडवी सर यांच्या कॉन्टॅक्टमधले सर्व संघ आहेत. कारण आज पहिला मला वाटतं खुटारी संघ आज एक कमी होता, त्याच्या जागेवरती मला वाटतं मानकिवली या संघाला संधी मिळाली आहे. मानकिवली हा वाईल्ड कार्ड एंट्री संघ आहे, त्यामुळे लॉटमध्ये हा संघ नव्हता, परंतु वाईल्ड कार्ड एंट्री का म्हटलं गेलं, कारण खुटारी संघ एका मिसअंडरस्टँडिंगमुळे तिथे होता लॉटमध्ये. त्यानंतर ती मिसअंडरस्टँडिंग दूर झाली आणि या संघाला संधी मिळाली. वाईल्ड कार्डमध्ये आलाय, बघूया काय करणार. 2 ओव्हरचा खेळ बाकी. अप्पर कट करायची होती, वीरेंद्र सेहवागच्या स्टाईलने खेळायचं होतं सुनीत पाटीलला, परंतु आता तो बीट झालाय. डॉट बॉलचा मारा इथे येतोय. पहिल्या गोलंदाजाला प्रचंड मार बसला पंकज बोले, त्यानंतर सर्व गोलंदाजाने जबरदस्त गोलंदाजी केली. नवीन गोलंदाज हेमंत मराठे बॉलिंग मार्कवरती. पहिला बॉल डॉट. 11 चेंडू बाकी आहेत आता. सुनीत पाटील कॅप्टन. आपटी चेंडू टाकले जातात आणि पंच सांगतायत की हा डॉट बॉल आहे. सुनीत पाटील कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट, त्याला कप्तानी पारी केल्याचे, कॅप्टनशिप पूर्ण करायचे आणि मोठी जबाबदारी आहे. कारण जी धमाकेदार सुरुवात बंटीने केली पहिल्या ओव्हरमध्ये, जे फटाके फोडले, आतिषबाजी, आता ती कमी दिसते या मैदानावर. 2 डॉट बॉल. ओ बघा जबरदस्त चेंडू टाकतोय हेमंत, प्रभावित केलं. कुशल गोलंदाज आणि प्रभावशाली, जितके कौतुक करावं तेवढं कमी, कारण परफेक्ट बॉल, टप्पा, योग्य नियंत्रण, सर्व काही या गोलंदाजाकडे. आणि सामन्याचं चित्र बदललं. हेच तर क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये तुम्ही प्रत्येक वेळी सेलिब्रेशन करू शकत नाही, कारण मागचा आपण सामना पाहिला तो रांजणपाडा आणि अंडर-19 चिरनेर. असं वाटलं की रांजणपाडा जिंकेल, परंतु रांजणपाडा जिंकता जिंकता हारला आणि चिरनेर हारता हारता जिंकला. हेच तर टेनिस क्रिकेट आहे. रंग बदलणारा खेळ, कधी काही घडू शकतं, भविष्यवाणी करू शकत नाही. एकाच रिदम मध्ये चेंडू पडताय. टप्पा पडल्यानंतर थोडासा आपण स्मॉल बाउन्स पाहतो आणि अंपायरने दर्शवलं की हा व्हाईट बॉल आहे. बॉलिंग एक्स्ट्रा धाव महत्वाची आहे. समोर बॅटर तुम्ही इथे पाहताय प्रतीक पाटील PP, चांगला खेळाडू आहे आणि आज त्यालाही स्वतःला सिद्ध करायचं आहे. बोला तयार. बॅटची कडा, शॉट फाईनली कडे डायरेक्ट हिट केली. बेल्स तर पडल्यात, परंतु त्यावेळी काय घडलं हे पाहिलं जाईल. अपील केले जाते पंच सचिन कडू. तिसऱ्या पंचांची मागणी करतायत, कारण सुनीत पाटील जेव्हा धावत होता त्यावेळी बेल्स पडली, परंतु पॉपिंग क्रीजमध्ये काय घडलं हे पाहिलं जाईल. पॉपिंग क्रीजमध्ये जे कॅमेऱ्यामध्ये फिल्मवलं गेलं, दिसलं गेलं, ते इथे प्रेझेंट होणार आहे. थर्ड अंपायर रनआउटसाठी कॉल केला गेलाय. अंपायर्स कॉल. ओमसाई MTC लाईव्ह टेलिकास्ट करत आहे या संपूर्ण मॅचला.
गेल्या अनेक स्पर्धेमध्ये ओमसाई MTS चांगलं योगदान असतं लाईव्ह टेलिकास्टमध्ये आणि आज या स्पर्धेला टेलिकास्ट करताना तोंडरे नगरीमध्ये त्यांचे आपण स्वागत करूया. 43 2 असं सध्या धावसंख्या आपण धाव पुस्तकावरती पाहतोय. 1 ओव्हर 26 असताना मागच्या काही चेंडूमध्ये फक्त आणि फक्त विचार केला तर मला असं वाटतं की काही धावसंख्या स्कोअरबोर्डवरती आली आहे. फर्स्ट इनिंग करंट रन रेट 11.73 धावांचा तुम्ही पाहताय. गोलंदाजीला हेमंत मराठे गोलंदाजी करतो, ज्याने भन्नाट गोलंदाजी केली आहे. सुरुवातीला 2 चेंडू डॉट, त्यानंतर सिंगल आणि वाईट बॉल आपण एक पाहिला. या ओव्हरमध्ये मोठे फटके बिलकुल आले नाही. काय कमालीची गोलंदाजी केली आहे. सुरुवात जरी खराब झाली तरी शेवट गोड होऊ शकतो हे मानकुली संघाने दाखवलं. त्यामुळे कधी निराश होऊ नका. जरी पहिली ओव्हर तुमच्या अपेक्षाप्रमाणे नाही पडली तरी कमबॅक करू शकता. नॉट आउट कॅप्टन सेफ. तर याच दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय तोंडरे गावाचे दमदार व्यक्तिमत्व आमचे गोमाशेठ पाटील साहेबांचं आगमन झालंय. आपल्या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. हरिदादा पाटील यांच्या वतीनं गोमाशेठ पाटील आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. संघाचं नेतृत्व करणारा संघनायक सुनीत पाटील मैदानाच्या आतमध्ये. स्क्वेअर कॅट केली आहे. पॉइंट मध्ये फिल्डर नाहीये. सेफ मध्ये बॉल डीप बॅकवर्ड पॉइंटच्या बाहेर गेलाय. बाउंड्रीच्या पलीकडे येतोय मच निडेड 4, ज्याची खरंच गरज होती तोंडरे संघाला एका मोठ्या फटक्याची. तो हा चौकार. चला डोंगरेवाडा संघाचे कॅप्टन आणि डान्सर किशोर पोरजी आपला कॅप्टन आपण पाठवून द्यायचंय. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस होईल. 47 धावा लास्ट बॉल. ओव्हर नंबर 4 चौकार मच निडेड 4 सुनीत पाटीलच्या बॅटमधून. 1 टू गो. पप एक यॉकर. कमालीची गोलंदाजी. फक्त चौकार दिलाय आणि डॉट चेंडूचा प्रचंड मारा. हेमंत मराठे चमकलाय, कारण या ओव्हरमध्ये धावांची नितांत गरज होती. तिथे थांबवलं. बॅटरला स्कोअरबोर्ड वरती आहे 47-47. 4 षटकाचा खेळ समाप्त. बॅटिंग ऑर्डर आपण पाहिली तर पंकज भोळे पहिल्या षटकात 26 धावा खर्च केल्या. राज या गोलंदाजाने फक्त 12 दिल्या. 2 ओव्हरमध्ये धावफलकावरती आपण 38 धावा पाहिल्या होत्या 38. त्यानंतर शेवटचे जे 2 षटक आले तिथे फक्त 9 धावा आल्या. प्रशांत भोईरने 2 दिल्या तिसऱ्या ओव्हरमध्ये आणि चौथ्या ओव्हर हेमंत मराठेने फक्त 7 दिल्या. म्हणजे 12 चेंडूमध्ये 38 आल्या होत्या, परंतु 12 चेंडूमध्ये फक्त 9 आल्या आणि हा होता मॅचचा टर्निंग पॉइंट. गोलंदाजी माकवरती आलाय निलेश मराठे. संघाचा संघनायक निलेश मराठे आलाय बॉलिंग मार्कवरती. धावफलकावरती 47 2 गडी बाद. चर्चा तेव्हाच होते जेव्हा तुम्ही इतरांपेक्षा काही वेगळं करता आणि सन्माननीय हरेशदादा पाटील यांची चर्चा सातत्याने होते टेनिस क्रिकेटमध्ये. कारण हरेशदादा पाटील असतील, महेशदादा हे इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करत असतात आणि चर्चेमध्ये ते नेहमी पात्र असतात. त्या दोघांचं स्वागत. खूप सुंदर आयोजन आहे. शेवटचं शतक 6 बॉल. पहिला बॉल हवेमध्ये मिस टायमिंग. उंच भरारी चेंडूची हवाई सफर. स्वतः गोलंदाज निलेश मराठे. कदाचित त्याला गरज नव्हती तिथे जाण्याची. विकेट किपर पोहोचला होता आणि कॉलिंग इथे परफेक्ट झाली नाहीये आणि सध्या चर्चा आहे की कोणाला झेल होता. 4 खेळाडू आपापसात चर्चा करतायत. विकेट किपर जोडले गेलेत की नेमकं काय घडलं, कारण कॉलिंग महत्वाची असते. यस नो, कोण पुढे जाणार, कोण थांबणार, स्टॉप कोण होणार, या गोष्टी तिथे घडल्या नाहीयेत. त्यामुळे इथे धावा मिळतील. 2 धावा आणि संघ पोहोचलाय 49 वरती. बॅटिंग क्राफ्ट पाहिलं. सुरुवातीला 2 ओव्हर 38 धावा बनल्या. त्यानंतर बंटी बाद झाला. प्रशांतने कमबॅक केलं. हेमंतने चांगली गोलंदाजी केली आणि 12 चेंडूमध्ये फक्त 9 धावा आल्या. परंतु 6 बॉलमध्ये काहीही घडू शकतं, कारण 6 बॉलमध्ये 36ही बनतायत आणि 6 चेंडूमध्ये मॅडन ओव्हर देखील आम्ही पाहिली आहे. कॅप्टन निलेश मराठे लॉफ्ट केलं हवेमध्ये. प्रॉपर टायमिंग. चेंडूला पाठवलाय स्टेजच्या वरून. VIP डाईजला सलामी देत असताना षटकार.
बेधडक घे कडक षटकार कडक प्रतीक पीपी खूप चांगला बॅटर आहे आणि त्याने आता वेलेवर षटकार मारलाय. मच निडेड 6 बॉल हवेमध्ये हवाई सफर स्टेजच्या बाजूला हा दमदार षटकार आलाय. 55 55 धावा स्कोरबोर्ड वरती. 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 8 धावा आल्यात आणि कॅप्टन निलेश मराठेला चॅलेंज केलं प्रतीक पाटीलने. पीबी 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. टार्गेट सेट बॉल 4 बाकी असताना प्रतीक पाटील अजून किती धावा ठोकणार या मॅच मध्ये. दिशाहीन गोलंदाजी सध्या प्रेशर जाणवतो गोलंदाज कॅप्टन वरती. व्हाईट बॉल 56 धावा स्कोरबोर्ड वरती. चांगल्या धावसंख्या इथं बनलेत परंतु मोठी मॅच होणार कारण की मानकिवली संघही कमी नाहीये. त्यांच्याकडेही पंकज बोले असतील निलेश मराठे सारखे हेमंत सारखे दमदार बॅटर आहेत. मोठी ठसन मॅच होणार. क्लायमॅक्स खूप सुंदर असेल आणि शेवटच्या बॉलपर्यंत होणारी मॅच. बोला तयार. गरज नव्हती कदाचित. फास्ट बॉल टाकलाय पंच. इट्स अ क्लीन बोल्ड फुलटॉस बॉल वरती प्रतीक आउट झालाय. ही नाराजगी असेल संघाची कारण मोठा फटका पाहिजे होता. ऍक्शन रिप्ले परफेक्ट क्लीन बोल्ड. फुल टॉस चेंडू आणि क्लीन बोल्ड. स्टंप वरती हा चेंडू डायरेक्ट पडलाय त्यामुळे फलंदाज बाद होणार आणि प्रतीक पाटील मैदान सोडतोय. 56 वरती 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. कौस्तुभ नवीन फलंदाज कौस्त्या बॅटिंग मार्क वरती आलाय. शेवटचे 3 बॉल वेगळ्या ऍक्शन मध्ये. व्हाईट बॉल पंचाने इथे दर्शवलाय. अतिरिक्त धाव येत आहेत. 2 व्हाईट बॉल या ओव्हरमध्ये आतापर्यंत कॅप्टन निलेश मराठेकडून टाकले गेलेत आणि व्हाईट बॉलने सिंगल महत्वाचे असतील. 57 धावा 57. प्रोजेक्ट स्कोर 64 बनू शकतात परंतु 3 चेंडू महत्वाचे आहेत. परफेक्ट यॉर्कर. बॅटची रिदम पाहिली. बॅटचा फ्लो वेगाने फिरवला जातो परंतु चेंडूची दिशा परफेक्ट आहे. नजर चेंडूवरती पाहिजे आणि ते होत नाही कौस्त्याकडून परंतु परफेक्ट यॉर्कर. डॉट बॉल. 4 चेंडूचा खेळ समाप्त. 2 चेंडू बाकी आहेत. सुरुवात दमदार झाली होती परंतु तरी आतापर्यंत 57 धावांचा डोंगर उभा केलाय ते म्हणजे RKCC तोंडरे संघाने. एक मोठी मॅच तुम्ही पाहताय. महामुकाबला मानकिवली विरुद्ध तोंडरे. लफ्ट केले बॉलला. पॉवर आहे समोर आणि अडवू शकले नाही खेळाडू. बॉल सीमा पार. गोलीच्या वेगाने कौस्तुभच्या बॅट मधून चौकार. फॅब 4. मारलाय स्ट्रेट हिट. स्क्रीनवर चौकार. 61 धावा. 61. टार्गेट सेट बॉल. शेवटचा 1 चेंडू. लास्ट ओव्हर. करंट रन रेट 12.62 सध्या दर्शवली. सुनीत 16 वरती खेळतोय. लास्ट बॉल टार्गेट सेट. हेलिकॉप्टर तोही जबरदस्त. लॉंग ऑफला फिल्डर आहे. डीप मध्ये भाग मिळेल का भाग कारण शेवटचा बॉल आहे. सिंगल डबल कन्वर्ट केली आहे. 2च धावा इथे मिळतील. क्रॉसिंग होणार नाहीये. 2च्या बरोबर टीमची धावसंख्या. एंड ऑफ द फर्स्ट इनिंग. धाव फलकावरती आपण 63 धावा पाहतोय आणि मॅच जिंकण्यासाठी टीम ध्रुवी 11 श्री गणेश मानकिवली संघाला करायचे आहेत 5 ओव्हरमध्ये 64 धावा. कंपल्सरी चेसिंग 30 बॉल आणि करायचे आहेत 64 येणाऱ्या 5 षटकामध्ये. आमचे दाडावकर भाऊजी या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपला सन्मान केला जाईल. दाडावकर भाऊजी आमचे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान केला जातोय प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. हरिदादा पाटील यांचे खंदे समर्थक आहेत.
त्यांचा सन्मान केला जातो व्यासपीठावरती. त्यानंतर सन्माननीय तोंडरे गावाचे दमदार व्यक्तिमत्व गोमाशेठ पाटील साहेबांना इन्व्हाइट केलेलं आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. या आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. आज स्पर्धेला वेळ दिला आणि खरं तर नेहमी या स्पर्धेसाठी ते उपस्थित असतात. सन्माननीय गोमाशेठ पाटील यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. सन्माननीय गोमाशेठ पाटील साहेबांना केलं जातं. एक दमदार व्यक्तिमत्व आहेत तोंडरे गावातील, जबरदस्त व्यक्तिमत्व. सन्माननीय गोमाशेठ पाटील साहेबांचा सन्मान हरिदादा पाटील यांच्या शुभास्य वस्त्र अलंकार आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा शुभ सन्मान होतोय. धन्यवाद. आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार. आणि सुनीलदादा पाटील दोस्ती दुनियेतला एक राजा माणूस. खरं तर सन्माननीय महेशदादा पाटील, गोरखभाई पाटील आणि अतुशेठ पाटील यांचे खास निकटवर्ती आहेत. त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी होतोय. थँक्यू सो मच प्रवीणजी टेंबे. थँक्यू सो मच जगदीशजी पाटील. नमस्कार क्रीडा रसिक, जय महाराष्ट्र. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि युट्यूबच्या माध्यमातून अर्थात ओमसाई MTC द्वारे बरेच सारे प्रेक्षक घरी बसून सामन्यांचा आनंद घेतात. त्या सर्व लाडक्या प्रेक्षक वर्गाचं मनापासून हार्दिक स्वागत. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याची नाही या चढवा. आणि आपण पाहतोय क्रिकेटचा दमदार सोहळा अर्थात आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2026चा शानदार पर्व सालाबाद प्रमाणे अर्थात हरिदादा पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही क्रीडा स्पर्धा. पहिल्या सत्र तोंडरे टीमनं केल्यात 63 धाबा आणि 64 धाब्याचं लक्ष मनाशी बाळगून मानकिली संघाची सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. स्वप्न आणि अभिलाषा मनी बाळगून दिलेलं टार्गेट चेस करायचंय हे स्वप्न मनाशी बाळगून टीम मैदानात उतरली आहे. लेट्स प्ले. पहिला चेंडू इथे ऑन साईडला फ्लिक केलाय. मिड विकेटला थोडेसे फंबल झाले. बॉल उलकावणी दिली. एक धाव जागी 2 धाबा मिळाल्या. 2 धाबीने टीम टोटल खातं खुलं झालंय. टॉस विन दिला बघा इकडे, कारण कंपल्सरी आपला नियम आहे जर पहिला चेंडू पडला तर समोरच्या टीम जो अवेलेबल कॅप्टन आहे त्याला आपण टॉस देणार. अर्थात डोंगरेचा पाटील टीमला टॉस आपण विन दिलेला आहे. डोंगरेचा पाटील टीम आपला डिसिजन आम्हाला सांगा आणि नक्कीच यावेळेस ऑफ साईडला लॉंग ऑफ प्रेसर मध्ये चांगला फटका, त्यावरती मिळाली 1 धाव. एका धावेने टीमची टोटल सध्या आपण पाहतो धावपडकावरती धावा लागल्यात. टोटल धावा 3 झाल्यात. एक जबरदस्त मॅच, 2 बलाढ्य टीम, दोन्ही संघाचं
हा चेंडू इनसाइड आउट बॉल हवेत, फिल्डर पोचले बॉल खाली, जजमेंट चांगले, वेल जज वेल कॅच, सुंदर झेल त्या ठिकाणी टिपला सूरज पाटील आणि पहिला धक्का मैदानाच्या मध्ये मैदानापती मानकिवली टीमला. तीन धाबा आणि एक गडीबाद बाद होणारा खेळाडू प्रशांत भोईर बाद झालाय. नवीन बॅट्समन पंकज बोले मैदानाच्या मध्ये दाखल झालेत. मिडल ऑर्डरचा मधल्या पैठला वन डाऊनचा सगळ्यात विस्फोटक खेळाडू. बदलापूर क्रिकेट आपण पाहिला असेल आणि बदलापूर क्रिकेटमध्ये अनेक मोठमोठे संघ आपण पाहिलेत. एक चांगला खेळाडू पंकज बोले मैदानाच्या मध्ये आलाय. मानकिवली संघाचा रण मशीन म्हणून ज्याला ओळखलं जात आहे तो पंकज बोले मैदानाच्या मध्ये दाखल झालाय आणि सध्या सेकंडला राज पंकज आल्याने प्रार केला आणि तीच चर्चा करत होतो की बदलापूर मधला एक विस्फोटक खेळाडू आणि मानकिवली मधला रण मशीन सतत पंकज भोळेच्या बॅट मधून षटकार. टोटल षटकाराबरोबर 9 धावा. आता चर्चा केली की पंकज भोले हा मानकिवली मधला रण मशीन आहे. खरं तर सध्या त्याच्या बॅटमधून षटकार आले. मानकिवली म्हटले की आमचे बदलापूर समालोचक असोसिएशनचे उपाध्यक्ष राहुल चव्हाण सध्या मॅच जर बघत असतील तर त्यांना देखील त्यांच्याकडून देखील टीमला शुभेच्छा, त्यांचं देखील स्वागत आहे. राहुल चव्हाण आणि आमचे मॅडे धुले. फटका पुन्हा एकदा खेचलाय, खेचून मारलाय मिड विकेटला एका टप्प्यानं. बॉल 4 रन. काय बॅटिंग आहे मैदानावरती पंकज भोलेची. मी तीच चर्चा केली आणि त्याच नावारूपाला साजेश अशी खेळी मैदानाच्या मध्ये सादर करताना मैदानाच्या मध्ये पंकज भोले, बम बोले, पंकज भोले. काय बॅटिंग मैदानावरती. बघा लाईटचं बॉल देखील ग्राउंड मध्ये, त्यामुळे जर चेंडू डायरेक्ट त्याला लागला, जर बॉल आतमध्ये राहिला तर ज्या धाबा असतील त्याच मिळतील, बाहेर गेला तर षटकार असेल, कॅच. नक्कीच हे नियम आहे स्पर्धेमध्ये. काल देखील असा सामना आपण पाहिला. देवीच्या पाडा संघासाठी फार महत्वाचा राहिला. टर्निंग पॉइंटला बॉलला लागला, जवळजवळ षटकार जात होता परंतु तो बॉल अडला. 7-12चं समीकरण होतं आधीसाठी आणि तिथेच बॉल खरं तर सामना टर्न झाला. एक धाव घेतली. सिंगल बरोबर टीमची टोटल स्कोर बोर्ड 14 धावा करायच्यात मैदानावरती. 64 धावा 5 षटकामध्ये आणि पहिल्या ओव्हरमध्ये दमदार सुरुवात केली आहे टीम मानकिवली संघानं. एक गडी बाद 14. संगीत कारण दोनच राजे या भूमीवरती जन्मले. एक त्या रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराज ज्यांना आपलं भविष्य जाणलं, निदान तुम्ही त्यांचा इतिहास तरी विसरू नका. आणि एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौदार तळ्यावरती. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की तुमच्याकडे जर 2 नाणी असतील तर एका नाण्याचं तुम्ही पुस्तक घ्या, पुस्तक तुम्हाला जगायचं कसं हे शिकवेल, आणि एका नाण्याचं तुम्ही भाकरी घ्या, भाकरी तुम्हाला जगायला शिकवेल. हे दोनच राजे या भूमीवरती जन्मले आणि ते संगीत डीजेच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळालं. एक वेळा साऊंड सिस्टम नानाशेठ पाटील खरं तर
कौतुक करेल. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी मैदानाच्या चौपेर. आज सोमवारचा दिवस आहे आणि खचखचून भरलेला हा तोंडरे ग्राउंड सध्या मैदानाच्या चौपेर आपण पाहतोय आणि व्यासपीठावरती देखील अनेक सारे मान्यवर आहेत. सध्या आपण पाहतो वासुदेवजी पाटील साहेब माजी सरपंच तोंडरे ग्रामपंचायत. मी तेच सांगितलं की तोंडरे गावाच्या विकासातील एक मानाचा तुरा सन्माननीय वासुदेवजी पाटील. बाईटचा बॉल पंचाने इशारा केलाय. या गावासाठी 200+ टी शर्ट, त्याचबरोबर 12 जवळजवळ 22 काढून ट्रॅक टी शर्ट त्यांनी पुरस्कृत केलेत. नेहमी दानशूर दाता म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे ते सन्माननीय वासुदेवजी पाटील साहेब. त्याच्यावर एडी पाटील साहेब देखील मॅचचा आनंद घेत आहेत. सुनील दादा आमचे मॅच एन्जॉय करतात. त्या सगळ्यांचं स्वागत आहे. त्यानंतर आमचे गोमाशेठ पाटील जबरदस्त व्यक्तिमत्व आणि आता ज्यांचं आगमन झालं ते नामदेव पाटील यांचं देखील आगमन झालंय. खरं तर त्यांना क्रिकेटपेक्षा बैलगाडा क्षेत्राचं जास्त प्रेम आहे आणि आज गावाची मॅच बघण्यासाठी ते आलेत. फटकावून साईडला फ्लिक केलाय. फिल्डर तैनात, त्याच्या डोक्यावरनं शेंडू सीमारेखा बाहेर. षटकार. षटकार ठोकले वाघानं. खरं तर मैदानाच्या आतमध्ये पंकज बोले, बम बोले पंकज बोले का टोला मैदानाच्या आतमध्ये आक्रमकता सिद्ध करतोय. स्वीचिट त्याला नापाक प्रयत्न म्हटलं जाते. कारण लगा तो आबाद नाही तो बरबाद. क्रिकेटच्या भाषेतील अगदी खराब फटका आहे. अनेक सारे संघ अनेक सारे खेळाडू त्या फटक्यावरती बर्बाद झाले. तसा तो फटका होता. असे फटके जर तुम्हाला खेळायचे असतील, रिव्हर्स स्विच स्कूप वेगवेगळ्या प्रकारचे फटके जर तुम्हाला खेळायचे असतील तर तुमच्याकडे 2 गोष्टी असणं गरजेचं आहे. एक गोष्ट तुमची नजर तेज असली पाहिजे आणि दुसरी गोष्ट तुमच्याकडे कॉन्फिडन्स असला पाहिजे, आत्मविश्वास. आत्मविश्वास ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. कारण हिंदुदेश बाळासाहेब ठाकरे यांचं एक वाक्य मला आठवलं, जगाच्या पाठीशी तुम्ही कुठेही जा, जर तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स आत्मविश्वास जर तुमच्या सोबत असेल तर जगात तुम्हाला कोणी परास्त करू शकत नाही. त्या कॉन्फिडन्सनं आता क्रिकेट खेळावं लागेल. तोंडरे संघाला स्वतःची उमटवण होती. टीमची टोटल 22. ओव्हर नंबर 2 पॉवर प्ले. गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅक होती. जीतचा चेंडू चांगला होता. पडल्यानंतर मात्र फलंदाजाला बीट करतो. डॉट बॉलची समाप्ती. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. क्रिकेटवरती असलेलं प्रेम, कारण सध्या प्रेमाचा सप्ताह सुरू आहे 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी. पण आमच्यासाठी कुठला प्रेमाचा सप्ताह नाही. ना चॉकलेट डे, ना रोज डे, ना प्रपोज डे. फक्त आमच्यासाठी ऑनली क्रिकेट डे आणि ते क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक आलेत. हा चेंडू चांगला आहे. यावेळेस मात्र फिल्डर आहे. घात झाला असता मैदानावरती. हा हिट कोणत्या प्रकारचा होता? प्रेक्षकांनी डोक्यावरती हात मारलाय. ऑनलाईन प्रेक्षक बघतात, त्यांनी डोक्यावरती हात मारला. फेकी केली अगदी वेगाने, परंतु बॉल कव्हर मध्ये खेळाडू होते, अन्यथा त्यांच्या धाबा अगदी फार मिळाल्या असतात. त्यांना पश्चाताप झाला, त्यांनी डोक्यावरती हात मारला. कधी कधी असं होतं, असे 1-2 खेळाडू आपल्या टीम मध्ये असतात की कधी कधी गोलंदाजी करताना प्रॅक्टिसला बघा ना रॉकेट बॉल फेकतात. रॉकेट बॉल म्हणजे डायरेक्ट विकेट किपरच्या डोक्यावरून. टोटल धावा 23. चांगला बॉल. 1 धाव त्या ठिकाणी प्राप्त करतायत. 1 धावेने टीमची टोटल 24 रन. चांगले षटक आलंय. खरं तर पहिल्या ओव्हरमध्ये धावांची लयलूट झाली, परंतु सेकंड ओव्हरमध्ये कमबॅक झालंय. 2 षटक 12.00 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत होती. केवळ 24 धावा. टार्गेट गाठायचे 64 धावेचं म्हणजे 40 धावा येणाऱ्या 18 बॉल मध्ये आता करायचे आहेत टीम RKCC तोंडरे टीमला. दिबा पाटील साहेबांचं संगीत. भूमिपुत्रांचा एकच ठाव. नवी मुंबई विमानतळाला फक्त दिबांचं नाव. कारण आता विमान आपल्याकडे उतरणार. पूर्वी आपण स्वप्न बघायचो, आकाशातनं विमान गेलं की असं वाटायचं की त्या विमानातनं कोणी पैसे टाकेल की काय, बॅग पडेल की काय पैशांची, असं आपल्याला वाटायचं. पण आता सत्यात परिस्थिती अशी झाली की ते विमान आपल्याकडे उतरणार आहेत
आणि ते विमान उतरवण्यासाठी दिवा पाटील साहेबांचं नाव लागलं पाहिजे, हे प्रत्येकाचा ठाव आहे. एकूण धाबा आमच्या स्कोर आम्हाला माहिती देतो 24 धाबा, 40 धाबा करायचे येणाऱ्या 18 बॉल मध्ये. समीकरण आपण पाहतो 18 चेंडू आणि 40 धाबा. लहरों से डर कर नौका कभी पार नहीं होती और कोशिश करने वाले की दोस्तों कभी हार नहीं होती और बिना कुछ किए बिना कभी जय जयकार नहीं होती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. येणाऱ्या समीकरणामध्ये 18 बॉल करायचे 40 धाबा. गोलंदाज तयार. राकेश पाटील बॅक टू द बॉलर. अगदी स्क्रीनच्या समोर वेगवान शोक दन 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 करत चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर पहिला बॉलवरती चौकार. यस, डान्सर संघ आलेला आहे. समोरच्या टीमला आम्ही टॉस दिलेला आहे ऑलरेडी. डिसिजन डोंगरेपाडा टीम फिल्डिंग बस घेतली आहे. डोंगरेपाडा टीमनं डान्सर संघ तुम्हाला बॅटिंग करायची आहे. चौकार पहिला बॉलवरती. लीडिंग एज विकेट टेकन. ज्या विकेटची गरज होती तो विकेट मिळालाय. अर्थात पंकज भोले मैदानाच्या बाहेर आणि आता सेलिब्रेशन आरकेसीसी तोंडे टीमचं. बरेच सारे प्रेक्षक मॅच एन्जॉय करतात. तोंडरे गावाचे दमदार व्यक्तिमत्व सन्माननीय महेशदादा पाटील सध्या मॅच बघतायत. त्यांच्यासोबत सन्माननीय आमचे अतुल शेठ पाटील, गोरखभाई पाटील हे सध्या मॅचला एन्जॉय करतात. त्यांच्या वतीनं तोंडरे टीमला शुभेच्छा आल्यात. श्रीनाथ भाई यांच्या वतीने देखील शुभेच्छा आल्यात. त्याचबरोबर आमचे मित्र म्हणजे अर्थात आशिष भाऊ पाटील बादल बैलाचे मालक, देवदास शेठ पाटील, अजय पाटील, सागर पाटील, प्रकाश दाडावकर आणि अनिल नाना पाटील ऑनलाईन सध्या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांच्या वतीनं तोंडरे टीमला शुभेच्छा. तर नक्कीच व्यासपीठावरती सन्माननीय माजी ग्रामपंचायत सदस्य गोमाशेठ पाटील ज्यांच्या वतीनं स्पर्धेसाठी एक स्पोर्ट्स सायकल त्यांनी पुरस्कृत केली, त्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. मुरबाडमध्ये मित्र कधी गेला मशाच्या जत्रेला किंवा तर त्या ठिकाणी त्यांचं एक फार्म हाऊस आहे. जरूर तुम्ही त्यांच्याशी संपर्क करा, कारण त्यांचं फार्म हाऊस फक्त आपल्या लोकांसाठी कधी गेलात तर अवश्य एकदा जरूर भेट द्या. गोमाशेठ पाटील व्यासपीठावरती आहेत. चांगला बॉल पडल्यानंतर ते उसळी घेणारा पंकज भोळेची विकेट मिळाल्यानंतर कॉन्फिडन्स भरलाय राकेश पाटीलच्या मध्ये आणि राकेश पाटीलनं फेकलाय डॉट बॉल. आत्मविश्वास ही गुरुकिल्ली मानली जाते. कॉन्फिडन्स तुमच्याकडे असला पाहिजे. आणि येणाऱ्या मॅच मध्ये आपण पाहिलं की 40 धावा करायच्या होत्या. पहिल्या बॉलला चौकार आला, त्यानंतर 1 विकेट आणि डॉट आला. आता समीकरण बदलले. 17 बॉल करायचे त्या 36 धावा, सॉरी 15 धावा. 15 चेंडू शिल्लक आहेत. हा चेंडू पंचांनी इशारा केला व्हाईट बॉलचा. अतिरिक्त रन्स वाढतायत. टीमची टोटल धावा पडक्यावरती लागली 29 रन्स. गरज आहे मैदानावरती जिंकण्यासाठी आता 35 धावेची. चला तोंडरे टीम एकत्र येऊ नका, कारण वेळ आपल्याकडे नाहीये. प्रत्येक सामना वेळेनुसारच होणार आणि वेळेवरती समाप्त होणार. कारण आज पहिली पेनल्टी लागली धानसर टीमला, जे उशीर आलं त्यामुळे समोर डोंगण्याच्या पाड्या टीमच्या कॅप्टनला आपण टॉस दिलाय. कारण त्यांनाही माहिती आहे ते देखील मोठी स्पर्धा भरवत आहेत. रूल्स त्यांनाही माहिती आहेत, त्यामुळे ते देखील मान्य करत आहेत. नेक्स्ट मॅच चांगली होणार. कॅच, बॅटची एज आणि धक्का. राकेश पाटीलला अजून एक सफलता मैदानाच्या आतमध्ये.
सामना चांगला आहे. एकीकडे बदलापूर परिसरातला वांगणी परिसरातला संघ मानकिवली आणि त्याच्या विरोधात स्वतःच्या उमरावती खेळताना संघ तुम्हाला पाहायला मिळतो तो म्हणजे तोंडरे. गोलंदाज तयार. स्क्वेअर कट केला. बॉल चालला अगदी बाउंड्री लाईनच्या दिशेने. बेगवान स्ट्रोक आहे. फिल्डर त्या ठिकाणी आले. एक धाव मिळाली. दुसरीचा प्रयत्न केला. 2 धावा देखील वेगानं पूर्ण केला. 2 धाब्याने टीमची टोटल पुढे चालली आहे. धावसंख्या 2 ने पुढे. धावसंख्या आपण पाहतोय ती 31 रन. जिंकण्यासाठी आता गरज आहे मैदानावरती 33 धावेची. 13 चेंडू 33. सामना चांगला आहे. शेवटचा अंतिम चेंडू फार महत्वाचा राहील. हा चेंडू लेग स्टंप ऑफ स्टंपच्या बाहेर पंचांनी वाईट घोषित केलाय. एक अतिरिक्त रन क्रिकेटमध्ये फार मागात पडते. जेव्हा सामना शेवटच्या मुवमेंटला होतो, अंतिम ओव्हरमध्ये कट टू कट होतो, त्यावेळेस तुम्हाला त्या अतिरिक्त धाबा खर्च केलेला त्याचं कॅल्क्युलेशन करावं लागतं आणि तेव्हा त्याची जाणीव होते. सध्या मैदानाच्या आतमध्ये धाबा करायच्यात 32 धावा आहेत. 32 धाबा आणि 32 धाबा करायच्यात. हा चेंडू पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर. लाईन बरकटली. दिशाहीन गोलंदाजी. कसं म्हटलं जातं की दिशा खराब तर दशा खराब, आणि दशा खराब झाली मग सामना जिंकणं कठीण होणार. एक एक धाव क्रिकेटमध्ये फार महत्वाची आहे. सध्या टीमची टोटल 33 धावा. 17 बॉलमध्ये 33 आल्यात. करायच्या 13 बॉलमध्ये 31. सामना चांगला आहे. सामना शेवटपर्यंत प्रेक्षकांना चांगला पाहायला मिळेल. का दोन्ही तुल्यबळ संघ आहेत. दोन्ही ताकदवर संघ आहेत. शेवटचा अंतिम चेंडू डॉट. आणि आता 3 षटकांचा खेळ समाप्त होत आहे. धावा फलकावरती 33 रन्स येणारे 2 षटक आता करायचे 31 धावा. थँक्यू डेझ. अप्रतिम संगीत डीजेच्या माध्यमातून सध्या आपण ऐकतोय. 33 सभा. अनेक सारे प्रेक्षक सध्या ऑनलाईन आहेत. त्या सर्व लाडक्या प्रेक्षक वर्गाचं स्वागत. व्यासपीठावरती तुम्ही पाहताय सन्माननीय माजी सरपंच वासुदेवजी पाटील साहेब, ज्यांच्या वतीनं गावासाठी 400 टी शर्ट पुरस्कृत करण्यात आल्या. 22 ड्रेस कोड संपूर्ण खेळाडूंसाठी. तुमच्या कमेंटर बॅनरसाठी देखील 1000 रुपये आले आहेत त्यांच्या वतीनं. असं म्हटलं जातं ना की जेब में हो मनी तो कुंडली में शनी होने से कोई फरक नाही पडता. मॅच चांगली टाईट आहे. मैदानावरती प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे. मैदानाच्या चौफेर आणि सगळ्यांचं स्वागत मैदानावरती. एक येणारं षटक फार महत्वाचं आहे, जो सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. आणि जर गोलंदाजी चांगली झाली तर तोंडरे टीम मैदानावरती कमबॅक करेल. आणि जर या षटकामध्ये 15 ते 20 धावा आल्या तर सामन्याला कलाटणी देतील ध्रुवी 11 श्री गणेश मानकिवली संघ. टर्निंग पॉइंट षटक फेकण्यासाठी गोलंदाज साहिल पाटीलचा वापर करण्यात आलाय. अगदी अंडर 19चा खेळाडू आहे. भरपूर लहानपणापासून क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि हेच ते गाव आहे किंग ऑफ रायगड. विश्वास पाटील याच गावातनं बिलॉंग करतायत आणि हे क्रिकेट खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल इनसाइड आउट उडवलाय. लॉंग ऑफ सीमारेखा बाहेर.
षटकार. राज गडगेच्या बॅटमधून षटकार आला आणि त्यानं या ओव्हरला सुरुवात केली. तेच सांगितलं की टर्निंग पॉइंट षटक आहे, जे काही करायचं ते या षटकामध्ये तुम्हाला करायचं आहे. परंतु दुसरीकडे गोलंदाजी करताना साहिल पाटील वरती आक्रमण चढवलंय. समीकरण बदललंय. 25 धावा करायचे 11 बॉल मध्ये. काय सुंदर मॅच आहे. मुश्किलें सदा रहती नहीं, तू जरा कोशिश तो कर. हार जाए जिंदगी में सब कुछ, मगर फिर से जीतने की उम्मीद जिंदा रख. वेगवान बॉल पाठीमागे बॅकअप लाभलं, अन्यथा आता धावा अतिरिक्त मध्ये मिळाल्या असत्या. 22 स्वरूपात रन्स मिळाली. टीमची टोटल पुढे चालली आहे. धावा पळकापती धावा लागल्या 40 करायच्यात. आता 24-10 चेंडूंचा खेळ उर्वरित राहिलाय. लक्ष फक्त तोंडरेकरांचं मैदानावरती, कारण ह्याच क्रिकेटच्या माध्यमातून तोंडरेकरांचं नाव साता समुद्रावर पोचवणारा तोंडरे गावाचा, ज्याला किंग ऑफ रायगड ठाणे म्हटलं जातंय, तर विश्वास पाटील यांचं गाव सध्या क्रिकेटची मॅच घराघरामध्ये बघतायत. हा चेंडू ऑन साइडला फ्लिक केला. फिल्डर आहेत ऑन साइडला. लॉंग ऑन रिजन मध्ये मिळेल एक धाव. सिंगल, डबल, चौकार, षटकार. मॅच पूर्णपणे प्रेक्षकांना टाईट पाहायला मिळते. बरेच सारे प्रेक्षक MG बाय फार्मा कंपनीतून देखील मॅचचा आनंद घेतात. शेरॉन बाय मेडिसिन कंपनीतले प्रेक्षक देखील कामगार वर्ग ऑनलाईन मॅच बघतात, त्यांचं देखील स्वागत आहे. क्रिकेटवरती असलेलं प्रेम त्यांनी दाखवलंय आणि नक्कीच त्यांचंही स्वागत आहे. येणारे समीकरण बदलले. आता 23 धावा करायचे आहेत. 41 धावा स्कोर होती. 9 चेंडू 23 धावा. 3 चेंडू महत्वाचे आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज खोदून काढल्या. ऑन साइडला फिल्डर तैनात आहे. स्क्रीनच्या समोर एक धाव मिळाली. डबलचा कॉल. 2 धावा. सिंगल डबल. मी तेच सांगितलं की सिंगल डबल सोबत चौकार षटकार ही बार महत्वाचे आहेत. आणि सध्या तरी ती बॅटिंग मैदानावरती कि यूं ही नहीं मिलती राही को मंजिल, एक जुनून सा दिल में जगाना होता है. पूछा जब चिड़ियों से कैसे बनाया आशियाना, बोली भरनी पड़ती उड़ान, बार बार 3 का उठाना होता है. चौकार षटकार सोबत सिंगल डबल सामना पुढे जाऊ शकतो. आणि हेच करत असताना मैदानावरती आता करायच्यात 21. 8 बॉल शिल्लक आहेत. एखादा चौकार किंवा एखादा षटकार ची अपेक्षा मानकिवली टीमच्या पाठीराख्यांना आणि त्यांच्या कॅप्टनला असेल. फुलटो चेंडू त्यावरती प्रहार. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा. विचारून घे या जगा, जो कोणी आम्हाला भेटेल त्याला पाठवतो आम्ही डायरेक्ट ढगात. बॉल ढगात. सीमारेखा बाहेर षटकार. बॉल 15 धावा. हेच क्रिकेटचा खेळ मित्रांनो. क्रिकेटमध्ये मी पाहिले कधी कधी हरणाऱ्या संघाला जिंकताना पाहिलंय आणि कधी कधी जिंकणाऱ्या संघाला अचानक हरताना पाहिलंय. मी पाहिलंय क्रिकेटमध्ये कित्येकांना रडताना पाहिलंय. मी पाहिलंय क्रिकेटमध्ये कित्येकांना हसताना पाहिलंय. सुख दुःखानं भरलेलं क्रिकेटचा खेळ. एकाला सुख तर एकाला दुःख हे क्रिकेटमध्ये असतं. आणि तोच क्रिकेटचा खेळ मैदानाच्या आतमध्ये मानकिवली विरुद्ध तोंडरे. 7 बॉल करायचे आहेत. आता 15 धावा. फुलटॉस चेंडू प्रहार केलाय. इनसाइड आउट. फिल्डर नाहीये. एकशा कव्हरला बॉल शिरत गेलाय सीमारेषा बाहेर. मागडं षटक फेकलाय साहिल पाटील. आणि धावा संख्या आता करायच्या आहेत अंतिम 6 चेंडू 11 धावा. खर तर या मानकिवली संघाचा बंगाली मैदानाच्या आतमध्ये राज गडगे राज करतोय आणि त्याच्या बॅटमधून आक्रमकता पाहायला मिळाली. तो सलामीला आलाय. त्याच्या बॅटमधून आपण 9 चेंडू 22 पाहिल्यात. 2 षटकार 1 चौकार पाहिल्यात. त्यामुळे अद्याप 30 अशा असेल टीम मानकिवलीला. कारण जोपर्यंत राज गडगे मैदानाच्या आतमध्ये जीत निश्चित होतो. कायर बी लढते.
मगर बहादुर उन्हें कहलाते हैं जो हार निश्चित हो तो मैदान में लढते हैं. क्या सुंदर काय मॅच मैदानावरती दोन्ही ताकदवर संघ एकमेका विरुद्ध आहेत. सहा चेंडू करायच्यात 11 धावा. आता प्रश्न पडलाय टोंडरे टीमच्या कॅप्टनला की आता कोणावरती विश्वास दाखवा, कारण या दुनियेमध्ये आता विश्वास तर नाहीये कोणाचा कोणावरती. त्यामुळे आता विश्वास कोणावरती. संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर भगवान नहीं मिलता, इसलिए तो लोग पत्थर को पूछते हैं क्योंकि भरोसे के लायक इंसान नहीं मिळता. सध्याच्या कलियुगामध्ये विश्वास नाहीये कोणाचा कोणावरती. कारण बैंक में जाओ तो बैंक वाले पेन बांध रखते हैं, यदि पानपोई पे जाओ तो पानपोई वाले ग्लास को बांध रखते हैं, पानटपरी पे जाओगे तो पानटपरी वाले लाइटर को बांध रखते हैं, जेरोक्स की दुकान में जाओगे तो जेरोक्स वाले स्टेपलर को बांध रखते हैं, बड़े लोग के घर जाओगे तो बड़े लोग दरवाजे में कुत्ता बांधते हैं, लड़कियां मुंह बांधती है और बीवियां अपने पति को, क्योंकि आज की जमाने में भरोसा नहीं है. तोंडरी टीम एवढा वेळ नाही मिळणार. जरी स्पर्धा तुमची असली तरी रूल्स तुमच्यासाठी एकट्यासाठी नाहीत, सर्वांसाठी आहेत. त्यामुळे जर तुम्ही जास्त वेळ घेतला तर एक फिल्डर सर्कलमध्ये लाभावं लागेल. या गोष्टीची नोंद आणि भान असायला हवं. दोंगड्याचा पडाव टॉस त्यांना आपण दिलेला आहे, त्यामुळे त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. डान्सर टीम कॅप्टन आपण लगेच संपर्क करा आयोजकांशी. किशोर पोरजी आपण आला असेल तर व्यासपीठावरती या आणि आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. डान्सर पोरजी, खरं तर पोरजीचा संघ अर्थात कैलास पोरजी आणि किशोर पोरजी. शेवटचा अंतिम षटक बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. सुजल पाटील हाच तो एक नवतरुण खेळाडू, अंडर 19 पेक्षा कमी वयाचा खेळाडू सध्या मैदानात मध्ये. पहिला बॉल फिल्डर सुपर कॅच, अनबिलीव. डोळ्यांना विश्वास वाटणार नाही असा झेल त्याने टिपलाय. आणि जर टोंडरे संघ सुपर 6 मध्ये दाखल झाला तर प्रबल दावेदार खरं तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा तो ठरेल. फक्त हवेमध्ये फ्लाय केलं, हाताला फेविकल होता तो चिपकला आणि कॅच नव्हे, ही मॅच चिपकले. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रीत पाटील. वाटलंच नसेल डगआउट बॉक्स मध्ये मानकुली संघालाही वाटलं की हा षटकार आहे, त्यांनी टाळ्या वाजवल्या, त्यांचा खेळाडू बाद झाला. परंतु त्याच्यापेक्षा क्रिकेट वृत्ती काय तर एका क्षेत्ररक्षकानं केलेलं स्टँडर्ड फिल्डिंग, त्यामुळे त्यांच्या डगआउट मधून टाळ्या वाजल्या. त्यांचा खेळाडू जरी बाद झाला तरी इकडे क्रिकेटमध्ये एक स्टँडर्ड फिल्डिंग पाहायला मिळाली. प्रीत पाटीलचं कौतुक करायला पाहिजे. असे फिल्डर जर प्रत्येक टीम मध्ये असेल तर तुमचा पराजय कधी होणार नाही. कारण एक फिल्डर सुद्धा तुमच्या टीमला कधी पण मॅच टर्न करून देऊ शकतो. तर या दरम्यान सन्माननीय भीम पडके साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालं, त्यांना विनंती राहील की आपण व्यासपीठावरती यावं. भीम पडके साहेब दोस्ती दुनियेतला राजा माणूस, क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांना विनंती आहे आपण यावं व्यासपीठावरती. आपलं स्वागत आहे. मॅच पुन्हा एकदा मैदानाच्या आतून 5 बॉल करायचे, 11 धावा. सुपर डुपर लढत दोन टीम मध्ये. कट केला स्क्वेअर कट, फटका चांगला, फिल्डर दूर आहेत. एकदा मिळाली, डबलचा प्रयत्न, 2 धावा मिळतील, तिसरीचा प्रयत्न करतील की नाही. हातात बॉल निसटलाय, 3 धावा. आणि मानकिवलीकरांना तेच पाहिजे होतं की स्ट्राईक राजगडगेला मिळावी, कारण ज्या राजगडीनं 2 षटकार एक चौकार मारत चांगली इनिंग खेळली आहे. आता समीकरण 8 धावा, 4 बॉल करायचे, 8 धावा. सर्वांचं लक्ष मैदानावरती. धावा संख्या 56, अब तक 56. आता करायचे 4 बॉल मध्ये 8. तोंडरेकर प्रार्थना करतायत देवाला, कारण स्वतःच्या होमवरती त्यांना सामना जिंकायचा आहे. मानकिवली संघाचे पाठीराखे घरातनं प्रार्थना करतायत आमचा संघ जिंकू द्या, कारण ते 900 प्रेक्षक ज्यांना म्हटले जाते, जे नेहमी आपल्या संघाला जिंकावं म्हणून आपल्या ग्रामदेवतेला नवस करतात, ते 900 प्रेक्षक सुद्धा देवाला नवस करतायत. आणि पाय सहितनं कोण जिंकेल. 4 बॉल करायचे, 8 धावा. गोलंदाज मैदानावरती सुजल पाटील. बॉल चांगला आहे, बॉल चांगला आहे. आउटस्विंग
चेंडूपैकी केली आहे. 3 बॉल मध्ये 8 करायचे आहेत. सुजल मध्ये ती क्षमता आहे. त्यांना सांगितलं की मी करू शकतो, कारण प्रत्येकाकडे जिद्द असली पाहिजे आणि जिद्दीने तुम्ही क्रिकेटचे कित्येक सामने जिंकू शकता. हो मी करू शकतो, क्योंकि अजून एक चांगला बॉल, रन्स तर मिळणार नाही. आणि आता 2 बॉल मध्ये राहिलेत 8. येणारा चेंडू जरी षटकार आला तरी सामना अंतिम बॉलवरती, येणाऱ्या चेंडूवरती चौकार आला तरी सामना शेवटच्या अंतिम बॉलमध्ये, येणाऱ्या चेंडूवरती 2 धावा आल्या तरी सामना अंतिम चेंडूवरती. परंतु डॉट विकेट 1 धावा आल्या तर तोंडरे संघ सामन्यामध्ये शिरकाव करेल. पाहूया एक येणारा चेंडू किती महत्वाचा आहे. हो मी करू शकतो, हा कॉन्फिडन्स पाहिजे, क्योंकि दुनिया झुकती है जनाब, झुकाने वाला चाहिए. सुजलनं मॅच झुकवली आहे. हातात आलेली मॅच मानकुली संघाच्या हातातनं निसटली आहे. आणि मी हे सांगितलं की तोंडरे गावाचा यंग टॅलेंट मैदानावरती सिद्ध झालाय. एकीकडे प्रीत पाटीलनं पकडलेला झेल त्याला विसरता कामा नाहीये, आणि एकीकडे लहान वयात अंडर 14 मध्ये खेळ करताना खरं तर सुजलनं गोलंदाजी आक्रमक केली आहे. समोर विस्फोटक खेळाडू आहे ज्यानं आतापर्यंत विस्फोटक इनिंग केली आहे, त्याला शांत केलंय. शांत नव्हे तर ही मॅच आपल्या बाजूनं झुकवली. 1000 कॅश साठी प्रीत पाटील येणार आहेत वसुदेवजी पाटील यांच्या वतीनं. कॅश महत्वाची ती वसुदेव पाटील साहेबांनाही माहिती आहे. मॅच कुठे आली तर कॅच मध्ये. व्हाइट बॉल अनहोनी को होनी करने वाला क्रिकेट का खेल है. या वर्षी एका चेंडू मध्ये 22 धावा चेस झाल्यात, हे विसरू नका. यस, कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग. सामना जिंकलाय. हारकर जीतने वाले को बाजीगर कहते हैं. आणि तोंडरे संघाने ही मॅच जिंकली आहे. अगदी मानकुली संघाच्या घशातला घास ओढून काढलाय आणि ही मॅच मैदानावरती जिंकली. अभिनंदन. हार्ड लक टीम मानकुली. डान्सर संघ चला लगेच या, आपण बॅटिंग करायचे. कॅप्टन आपण संपर्क करा विशाल पाटील सोबत. काय लढलेत. सुजलचं कौतुक करेल